अर्जुन आता प्रियाच्या रूम मध्ये असतो. तेवढ्यातच त्याला आता सायलीचा कॉल येत असतो आणि मग तो म्हणतो, अरे बापरे, सायलीचा कॉल. तो खूपच घाबरलेला असतो, कारण सायली जर इथे आली तर मला खूप प्रश्न विचारेल या भीतीने. मग तेवढ्यातच सायली सुद्धा तेथे येते. अर्जुन फोन तेथेच ठेवतो आणि ती विचारते, काय हो. तेव्हा तो घाबरतो. तो, अगं मी पाहिला तुझा कॉल, मी आता तुला कॉल बॅक करणारच होतो. तेव्हा सायली आता म्हणते, अहो हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. प्रिया आणि अश्विन भाऊजी नसताना तुम्ही त्यांच्या रूम मध्ये इथे काय करत होतात, आणि मला सांगा हा एवढा पसारा का घालून ठेवलाय. तेव्हा तो आता लगेच गडबडतो आणि म्हणतो, कोर्टाने जे आपल्याला सांगितलं आहे, कोर्टाने आपल्याला जे सांगितलंय त्यावर सिद्ध झालंय ना की तन्वी ही महिपतची साथीदार नाही. आणि ऍक्च्युली अश्विनला सुद्धा ते पटलंय. त्यामुळे या रूम मध्ये येऊन मी असे काही पुरावे मिळतायत का बघत होत, ज्याने अश्विनला हे दाखवता येईल की तो जे म्हणतोय ना ते चुकीचं आहे. तेव्हा सायली म्हणते, आपली केस सुरू असताना प्रियाच्या विरोधात आपण पुरावे शोधण्याचा खूप सारा प्रयत्न केला होता. मला सांगा काय मिळालं आपल्याला. आणि शिवाय प्रिया काय एवढी मूर्ख, तिच्या आणि महिपतच्या मैत्रीचे पुरावे ती इथे लपवून ठेवेन. आणि काल तुम्हीच म्हणालात ना अश्विन भाऊजी चुकतायत, हे त्यांचंच त्यांना कळायला हवं. मग तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तुझं बरोबर आहे. सायली त्याला स्पष्टपणे सांगते, हे पहा, आपण इथल्या कोणत्याही वस्तूंना हात लावायलाच नको, कारण कसं आहे ना, प्रियाला नसला तरीही अश्विन भाऊजींना या घरात प्रवेश आहे. आणि ते उद्या पुन्हा आल्यानंतर त्यांना समजलं की सगळ्या वस्तू या अस्ताव्यस्त पडल्या आहेत तर त्यांना कसं वाटेल. आणि मला सांगा काय होईल त्यानंतर, पुन्हा एकदा मोठं भांडण. आणि हे बघा, मला अजिबात वाद नको आहे, मी आवरायला घेते. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही, तू कशाला, पसारा मी केलाय ना, मग मीच आवरतो. तेव्हा सायली म्हणते, हो तुम्ही कशाला, मी आवरते की, तुम्ही जा ना खोलीमध्ये, मी कॉफी ठेवली आहे तिथे तुमच्यासाठी. तेव्हा अर्जुनच तिला म्हणतो, अगं या वस्तू कुठून घेतल्या ना ते मला चांगल्यापैकी माहित आहे, त्या परत त्यांच्या जागी ठेवायला हव्यात, नाहीतर पुन्हा एकदा अश्विनला डाऊट येईल ना. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, पण लवकर या हा तिथे, आणि पुन्हा अजिबात या रूम मध्ये यायचं नाही. अर्जुन शहाण्या बाळासारखा म्हणतो, नाही येणार. मग सायली तिथून गेल्यानंतर अर्जुन म्हणतो, चला आता ही रूम आवरता आवरता सायलीचं गाठोडं देखील शोधतो. आता दुसरीकडे प्रियाने भली मोठी स्वतःभोवती आगच लावून घेतलेली असते. सगळेजण आता खूप घाबरलेले असतात. तेव्हा प्रिया मोठ्यानेच म्हणते, आई मी मरणार आहे, मी स्वतःला जाळून घेतलंय, आई मी मरणार आहे, असं मोठ्या मोठ्याने जेव्हा ती मदतीसाठी हाक मारत असते तेव्हा मात्र अश्विन लगेचच पुढे येतो, पण बाकी दुसरं कोणीही येत नाही. आणि ती आग पाहून ना खरं तर प्रतिमाला खूप म्हणजे खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण तिचा चेहरा ना महिपतने असं जाळलेला असतो. तेव्हापासूनच तिला त्या आगीची खूप भीती वाटत असते. ते भयानक प्रसंग तिला आठवल्यानंतर आत्ताही या क्षणी तिला असं वाटतं की माझ्या तोंडावर कुणीतरी आगीचं लोळ फेकतंय की काय. तर प्रिया आता मोठ्यानेच म्हणत असते, आई मला वाचव, आई मला वाचव. पण प्रतिमाची तशी मनस्थिती नसते की ती पुढे जाईन आणि प्रियाला वाचवेल, कारण तो भयानक भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर आता स्पष्टपणे तसाच्या तसा उभा राहतो. तेव्हा ती आता म्हणत असते की आग विझवा, आग विझवा. तर प्रियाने फक्त एकच सूर लावलेला असतो, आई मी मरणार आहे, मी जळून जाणार आहे. एवढाच सूर आता तिने लावल्यानंतर आता प्रतिमाला खूपच कसं तरी होतं. भामटा नागराज तेथेच थांबलेला असतो. तो कुणाला काही मदत सुद्धा करत नाही आणि कुणाला सावरत सुद्धा नाही. मग आता रागातच प्रतिमा म्हणते, अगं ये तन्वी काय करतेस, आग विझव की अगोदर. तेवढ्यातच सुमन आणि अश्विन हे दोघेही आता पाण्याच्या बादल्या तिथे घेऊन येतात आणि प्रिया भोवती जी आग असते ना ती आग विझवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर आता प्रतिमाचा नाईलाज होतो. आपले डोळे देखत आपली मुलगी स्वतःला जाळून घेते की काय असं तिला वाटतं. आणि मग भोळेपणाने पुन्हा एकदा प्रतिमा म्हणते, बाळा ए आत आणि राहा घरात. असं म्हटल्याबरोबरच प्रियाच्या आनंदाला अगदी उधाणच येतं आणि ती हसतच प्रतिमाकडे बघते. त्यानंतर लगेचच आता अश्विन आणि सुमन दोघेही मिळून ती आग पूर्णपणे विझवतात. तेव्हा आता प्रिया खूप खुश असते आणि अश्विनला म्हणते, अश्विन आई ना मला घरात घेणार आहे, कारण आईने ना मला आता घरात बोलवले. असं म्हटल्याबरोबरच आता ती लगेचच अश्विनला मिठी मारते आणि तो मागे पाहतो. तोपर्यंत आता प्रतिमा निघून सुद्धा गेलेली असते. इकडे आता अरे अर्जुनने अगदी चकाचक अशी रूम आवरलेली असते, पण त्याला काही ते गाठोडं सापडत नाही. आता तो विचारात पडतो की एवढी सगळी रूम स्वच्छ मी
आवरली तरीही मला काही ते प्रियाचं गाठोडं सापडलं नाही. आणि मला असं वाटतं तन्वीचं गाठोडं आहे ना ते सायलीच्या गाठोड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मला मदत सुद्धा करेन. यस, जोपर्यंत मला सायलीचं गाठोडं सापडत नाही तोपर्यंत तन्वीचं गाठोडं मी स्वतःकडेच ठेवतो, असं म्हणून तो ते गाठोडं घेतो आणि लगेचच ती लॉकरची चावी तेथे खाली ठेवतो आणि रूम मधून बाहेर निघतो. दुसरीकडे साक्षी आता जेलमध्येच असते. आता प्रिया सुटलीच कशी हे तिला कळत नसतं. मग त्यानंतर ती म्हणते की कसं आहे ना, या जेलच्या 4 भिंती सुद्धा अगदी तिला अडवू शकल्या नाही, कारण प्रिया ना खूप हुशारीने इथून बाहेर पडली आहे. आणि मला तर काही मार्गच दिसत नाहीये, कारण 14 वर्ष ना खूप म्हणजे खूप होतात. कशी काढणार आहे मी 14 वर्ष अशी जेलमध्ये? पण नाही 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 नाही, हे असं बिकारड आयुष्य मी कधीही जगू शकतच नाही. पण नाही नाही, साक्षी शिखरे असं जगूच शकत नाही, असं ती स्वतःला म्हणत असते. त्यानंतर तिच्या मनात विचार येतो, जर मी मेले तर इथून माझी नक्कीच सुटका होऊ शकते. त्यामुळे मी मरायलाच हवं इथून, आणि मी स्वतःला संपवायलाच हवं, तरच मी इथून बाहेर पडू शकते. आता मरायचं कसं हा प्रश्न तिला मात्र पडलेला असतो. तेव्हा आता तिला ना मडक्यावर असं ताट ठेवलेलं असतं आणि त्याची कोरशी बाहेर आलेली असते. थोडं धारदार असल्यामुळे ती त्याच्याकडे आता बघतच राहते. आणि मग अगोदर ती मनात ठरवते आपल्याला काय करायचंय, आणि त्यानंतर लगेचच ती आता हात असा जवळ घेते आणि त्या ताटाला जी धार असते ना, कडची जी कोर असते ना, त्या कोरीने आपली नस कापण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच तिथे आता कॉन्स्टेबल येते आणि साक्षीला असं स्वतःची नस कापून घेताना जेव्हा बघते ना, तेव्हा क्षणातच ती आता साक्षीच्या हातातून ते ताट ओढून घेते, फेकून देते आणि काय करतेस ग तू, मूर्ख आहेस का, असं म्हणून साक्षीच्या जोरात अशी कानाखाली ठेवून देते. आणि जर परत असं काही करायला गेलीस ना तर याद राख, कारण अगोदर पाप करायची आणि मग नंतर स्वतःची सुटका करून घ्यायची. पण आता इथून पुढे लक्षात ठेव, इथल्या शिक्षेमध्ये ना कुणालाही सुटका नाही, असं म्हणून ती साक्षीवर खूपच रागवते. साक्षी आपल्या जीवालाच कंटाळलेली असल्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ती खूप रडत असते. आणि वैतागूनच ती खाली बसते आणि अजून खूप रडू लागते, कारण तिने हे जे काही केलं त्यामुळे तिला आता पश्चातापाची वेळ आलेली असते. तर दुसरीकडे प्रतिमा एकदम शॉक होऊन शांतपणे आपल्या हॉलमध्ये बसलेली असते. तेव्हा सुमन आता तेथे जाते आणि तिला शांत करते. तेव्हा आता प्रतिमा म्हणते, बघ ना ग सुमन, बघ ना तू, अगं ही तन्वी काय करते की स्वतःला जाळून घेते आपल्या डोळ्या देखत. हे मी कसं सहन करू सांग बरं, पोटचा गोळा आहे ना तो माझ्या. तुला सांगू, ती आग बघून ना खरंच मला काही सुचलं नाही. आणि त्यात अश्विन सुद्धा अगदी माझ्या हातापाया पडत होता आणि मला तन्वीला ना अजिबात घरामध्ये घ्यायचं नव्हतं, पण या सगळ्यामुळे ना खरंच खूप नाईलाज झाला माझा. तेव्हा सुमन म्हणते, शांत व्हा शांत व्हा. मग आता लगेचच प्रतिमा विचारते, पण आता यांना मी काय उत्तर देऊ ग सुमन. मग आता सुमन म्हणते की वहिनी कळतच नाही, कारण एकदा का भाऊजींना तन्वी समोर दिसली ना तर भाऊजी खरंच खूप चिडतील आणि त्यांचा तन्वीवरचा राग किती टोकाचा आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मग आता प्रतिमा म्हणते, पण त्यांचा हा राग अजिबात चुकीचा नाहीये आणि मला सुद्धा आता तन्वीबद्दल तेच सगळं वाटतंय, जे यांना वाटतं ना अगदी तेच, आणि मला तिचे गुन्हे पोटात घालायचे नाहीयेत. पण तन्वी आज जे काही करायला निघाली त्यानंतर माझ्या हातात दुसरं तरी काय होतं सांग ना. तेव्हा सुमन प्रतिमाला शांत करते आणि म्हणते, भाऊजी हे नक्कीच समजून घेतील वहिनी, त्यांना अगोदर इकडे येऊ द्या, मग तन्वीचं काय करायचं ना हे भाऊजीच आता ठरवतील. कारण माझी खात्रीच आहे की ते या घरात कधीही तन्वीला ठेवणार नाहीत, ते तिला नक्कीच घराबाहेर काढतील आणि त्यांच्या समोर असं वेडवाकडं करण्याची हिंमतच तिची होणार नाही. मग आता प्रतिमा म्हणते, पण यांनी तिला पुन्हा एकदा घराबाहेर काढलं तर बिचाऱ्या अश्विनची फरफट होणारच ना. आता बघ ना तू, सुमन बायकोवर प्रेम करण्याची केवढी मोठी शिक्षा मिळतीये बिचाऱ्याला. मग आता सुमन म्हणते, ज्याचं नशीब त्याच्याकडे असं म्हणायचं आपण आणि समजूत काढायची. तेव्हा प्रतिमा म्हणते, आणि समजा जर तन्वी आज निमूटपणे इथून निघून गेली आणि नंतर तिने जर स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर मग काय करायचं सांग ना, असं म्हणून आता ती सुमनलाच प्रश्न करतेस. तर सुमनही गोंधळात पडते. इकडे अर्जुन प्रियाचं ते गाठोडं घेऊन आता हॉलमध्ये प्रवेश करणार तितक्या सायली समोर दिसते आणि म्हणूनच तो आता लगेचच तिथे लपतो आणि म्हणतो, ही तर इथेच आहे, कारण तन्वीचं गाठोडं असं माझ्या हातात पाहिलं तर 100 प्रश्न विचारल्याशिवाय ही गप्प बसणार नाही.
आणि हिला लगेच समजेल सुद्धा मी अजूनही हिच्या आईबाबांचा शोध घेतोय. आणि मग नंतर ती परत चिडेल. काय करू हा प्रश्न अर्जुनला पडतो. आता कुठे लपवावं हा प्रश्न त्याला पडतो. आणि मग लगेचच तो टी शर्ट मध्ये आता ते गाठोडं लपवतो. मग त्यानंतर तो म्हणतो आता हिच्या समोरून काहीही झालं तरी मला जावंच लागेल अगदी फास्ट मध्ये. त्यामुळे आता तो काय करतो तर लगेचच ते गाठोडं व्यवस्थित असं लपवून सायलीला न दिसता 1 2 3 असं म्हणतो आणि कमॉन अर्जुन कमॉन असं म्हणून धावतच तो आता लगेच जिन्याने वर जायला निघतो. त्याच वेळी सायली आता त्याच्याकडे बघते आणि म्हणते अहो काय चाललंय तुमचं. अर्जुन मग खूप घाबरतो आणि म्हणतो की काही नाही कॉफी ना घेतो मी, कॉफी रूम मध्ये आहे ना. सायली म्हणते अहो ती कॉफी नका पिऊ आता, मी गरमागरम कॉफी तुमच्यासाठी ना घेऊन येते. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो रूम मध्ये जातो. तर आता अर्जुन एवढी घाई का करत असेल हा प्रश्न सायलीला पडतो. ती म्हणते नक्की काय झालं असेल यांना, हे एवढी घाई का करत असतील कळतच नाहीये. आणि मला तर असं वाटतंय ना की ऑफिसला जायलाच उशीर झालेला दिसतोय. असं म्हणून ती पुन्हा एकदा किचन मध्ये जाते आणि स्वयंपाक करू लागते. तर दुसरीकडे प्रतिमाला आता खूपच टेन्शन आलेलं असतं की रविराज आल्यानंतर आता होणार काय. मग आता ती अगदी शांत हॉलमध्येच उभी असते. रविराजची देखील वाट बघू लागते. तेवढ्यातच सुमन तिच्या जवळ जाते आणि म्हणते बहिणी अहो भाऊजी अजून कसे आले नाही तो, तेव्हा त्यांचा मेसेज आला होता, ते थोड्या वेळात पोहोचतायत असं प्रतिमा सांगते. तर रविराज आता लगेचच घरी येतो. आता घरी आल्या तो प्रतिमाकडे बघतो आणि विचारतो काय ग प्रतिमा जरा पाणी आणतेस का. तेव्हा ती जरा घाबरतच म्हणते हो येते हा घेऊन. तेव्हा ती आता त्याला पाणी देते. शांतपणे तो निवांत अगदी तिथे बसतो. सुमन आणि प्रतिमा एकमेकींना आता इशारा करत असतात. तेव्हा लगेचच प्रतिमा आता मनात सगळी शक्ती एकटवते आणि म्हणते ऐका ना हो. तेव्हा तो विचारतो काय झालं. ती म्हणते मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तेव्हा बोल ना मग प्रतिमा असं रविराज म्हणतो. तेव्हा आता प्रतिमाला कसं बोलावं ना तेच कळत नसतं म्हणून ती आता एकदम गप्प बसते. तेव्हा रविराज विचारतो काय ग तुझी तब्येत ठीक आहे ना प्रतिमा. अगं सकाळी जाताना मी तर तुला गोळी देऊन गेलो होतो ना. काय ग सुमन नंतर काही प्रॉब्लेम झाला का असं रविराज विचारतो. तेव्हा आता सुमन म्हणते नाही हो भाऊजी वहिनी अगदी ठीक आहेत. तेव्हा तो म्हणतो काय झालं मग बोला की. तेव्हा आता ती काहीतरी सांगणार तेवढ्यातच प्रिया पुढून येते आणि म्हणते अगं आई मी तुझ्या कपाटात ते ठेवलं होतं असं म्हणून ती समोर रविराजला बघते आणि एकदमच गप्प होते आणि घाबरते. समोर प्रियाला पाहून रविराजच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो धक्क्याने क्षणातच उठतो आणि भामट्या प्रियाकडे बघू लागतो आणि त्याला आता प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा रविराज आता विचारतो ही मुलगी इथे कशी आणि कुणाच्या परवानगीने ही मुलगी या घरात आली आहे असं म्हणून तो आता दोघींनाही जाब विचारतो. कारण मी हिच्यासाठी मेलोय आणि ही सुद्धा आपल्यासाठी मेली आहे आणि तरीही सुद्धा ही मुलगी आपल्या घरामध्ये काय करतीये असं रागातच तो आता विचारतो. मग आता तो चिडूनच विचारतो ए प्रतिमा सुमन तुमच्या दोघींपैकी मला याचं कोणी उत्तर देईल का. तर प्रियाची अक्षरशः बोलतीच बंद झालेली असते. ती एकदम गप्प असते. तेव्हा अश्विन आणि नागराज दोघेही तेथे येतात. तेव्हा रविराज विचारतो काय रे अश्विन तू सुद्धा इथेच आहेस का. तर आता ते दोघेही एकदम घाबरलेले असतात. अश्विनला सुद्धा काय बोलावं आणि काय नाही हे सुचत नसतं. सगळेजण रविराजकडे आता बघतात. दुसरीकडे आता सायलीच्या मनात एकच गोष्ट असते ती म्हणजे प्रिया आणि अश्विनची. ती म्हणते की या बागेतल्या मातीमध्ये दगडगोट्यांमध्ये प्रिया जास्त काळ टिकणारच नाही आणि तोपर्यंत तिला बघून घरातले सगळेजण असे अस्वस्थ होणार. अश्विन भाऊजींचं देखील सगळ्यांना अगदी टेन्शनच येणार. त्यावेळी आता कल्पना ही जरा बाहेर चाललेली असते. ते पाहून सायली लगेचच विचारते आई तुम्ही बाहेर चाललात का. मग कल्पना म्हणते अगं हो मी बाहेर चाललीये. मग आता मागे बागेतच चाललीये मी असं कल्पना सांगते. तेव्हा सायली मनात विचार करते अगोदरच अश्विन भाऊजींचं हे दुःख बघून आईंना त्रास होतोय आणि जर ते दोघे बागेत राहतायत तिथे असा तंबू उभारून हे जर आईंना समजलं तर काय करायचं हा प्रश्न सायली समोर उभा राहतो. दुसरीकडे अर्जुन आता ऑफिसची तयारी करत असतो आणि म्हणतो अरे वा प्रिया तर खूपच हुशार आहे. कारण आता मधुभाऊंच्या घरातनं लगेच स्वतःचं गाठोडं पळवायचं आणि दुसरं गाठोडं गायब करायचं हे फक्त आणि फक्त तन्वीलाच सुचू शकतं आणि त्याच वेळेला सायलीचं गाठोडं सुद्धा तिने कुठे लपवलं असेल.
हा प्रश्न अर्जुनच्या मनात येतो आणि ते गाठोडं नक्की कुठे सापडू शकतं विचार करत करत त्याचं डोकं आता अगदी चक्रावून जातं. नंतर त्याला असं वाटतं की जर स्वतःचं गाठोडं इथे ती सासरी लपवू शकते तर मग सायलीचं गाठोडं तिने तिकडे माहेरी लपवलं असेल का. आणि आय एम शुअर सिनियरने सगळ्या तिच्या जुन्या गोष्टी ना अजूनही तशाच जपून ठेवल्या असतील. आता ना मला तिकडेच जाऊन बघायला हवं आणि तिच्या बेडरूम मध्ये सिनियर मला शोधाशोध करण्याची नक्कीच परमिशन सुद्धा देईल कारण माझा विश्वास आहे सिनियरवर आता, असं तो आता म्हणत असतो. तर दुसरीकडे कल्पना ही बागेमध्ये निघणार तितकी आता सायली म्हणते आई अहो थांबा ना आणि म्हणते की आई थांबा ना प्लीज असं म्हणून ती तिला अक्षरशः आता त्या खुर्चीवरच बसवू लागते आणि म्हणते मी तुमच्यासाठी जी कॉफी केली आहे ना ती तुम्ही पिऊन घ्या ना अगोदर. तेव्हा कल्पना म्हणते अगं नकोय मला कॉफी वगैरे. तेव्हा सायली म्हणते असं कसं आई म्हणजे तुम्ही आणि तुमचा लेक सतत कॉफी लागतेच ना तुम्हाला आणि म्हणून केली मी पटकन घेऊन येते हा. तेव्हा कल्पना म्हणते ए सायली तू ना मला त्या अर्जुनच्या पंक्तीमध्ये ना अजिबात बसवू नकोस कारण अशी अवेळी कॉफी ना मी कधी म्हणजे कधीच घेत नाही असं म्हणून ती हसते आणि लगेचच जाऊ लागते. तेव्हा सायली आता पुन्हा एकदा तिला अडवते आणि म्हणते आई मी आज गवारीची भाजी करण्याचा विचार करतीये तर त्यामध्ये ओला नारळ घालू की दाण्याचा कूट घालू. तेव्हा कल्पना सांगते अगो तुला हवं तसं कर ना. मग आता कल्पना असं म्हणून निघू लागते तर सायली म्हणते आई अहो गेल्या वेळी मी ओला नारळ घातला होता ना भाजीमध्ये तेव्हा यांनी डबा ना पुन्हा तसाच आणला खाल्लाच नाही अहो मग दाण्याचा कूटच घालते हा. तेव्हा कल्पना म्हणते बरं ठीक आहे तू ना दाण्याचाच कूट घाल. मग आता कल्पना असं म्हणून पुन्हा निघते त्याच वेळी सायली पुन्हा एकदा तिला अडवते आणि म्हणते पण आई हो बाबांना नाही चालत ना धान्याचा कूट मग त्यांनी जर भाजी खाल्ली नाही तर काय करायचं मी ना त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी करते चालेल ना. कल्पना म्हणते हो. त्यानंतर आता सायली सारखीच आडेवेडे घेत प्रश्न विचारत असते त्यामुळे आता कल्पना म्हणते सायली मी तुझ्या कामामध्ये कधी लुडबुड केलीये का तुला हवं ते कर हवं तसं वाग मला काहीही फरक पडत नाही अगं सायली तू जे करते ना ते चांगलंच करते असं म्हणून कल्पना तिला धीर देते आणि म्हणते तुझ्या आवडीचं बनव तू एवढं टेन्शन घेत जाऊ नकोस. मग आता सायली म्हणते बरं ठीक आहे आई असं म्हणून आता ती जायला निघते. तेव्हा सायली म्हणते आई थांबा ना. कल्पना म्हणते हे बघ तुझ्या बरोबर बोलता बोलताना मी विसरूनच गेले अगं मी ना कपड्यांच्या घड्या घालायला वरती चालले होते. तेव्हा सायलीला आता आनंद होतो. कल्पना थोडी 4-5 पायऱ्या चढून वर रूमकडे जाण्याचा प्रयत्न करते परंतु तिला अचानक आठवतं की बागेमध्ये कपडे वाळत घातली आहे आणि मी कुठे वर कपड्यांच्या घड्या घालायला निघाले आणि असं सायलीला ती सांगते आणि बागेमध्ये निघते. सायली धावत तिथे येते आणि म्हणते आई आई ऐका ना हो नका ना जाऊ तिकडे तुम्ही ना आजकाल खूप दगदग करत असता हा मी घेऊन येते कपडे तुम्ही इथे शांत बसा बरं असं म्हणून सायली स्वतः बागेत जायला निघते. तेव्हा फक्त आणि फक्त बागेतलीच कपडे आणायची त्यात दगदग कसली अगं तू तुझी कामं उरकून घे ना असं कल्पना तिला म्हणत असते. पण सायली ना ऐकतच नाही ती स्वतः आता कल्पनाला समजू नये यासाठी स्वतः बागेत जाते. तर आता दुसरीकडे प्रिया म्हणते बाबा ऍक्च्युली ते काय झालं. तेव्हा आता कोणता बाबा कोण बाबा असं रागातच रविराज तिला विचारतो आणि बाबा म्हणण्याचा हक्क ना अगदी तू कायम गमावून बसली आहेस तो सुद्धा अगदी कधीच असं म्हणून रविराज खूपच प्रियावर भडकतो आणि मला तुझं तोंड बघायचं नाहीये हे मी अश्विनला कधीच सांगितलं होतं. अश्विन सांगितलं होतं की नाही रे असं तो आता अश्विनला विचारतो. पण आता प्रियापुढे अश्विनचाही नाईलाज होतो आणि तो अक्षरशः काहीच बोलत नाही. त्यानंतर अश्विन म्हणतो हो काका मी तिला सांगितलं होतं आपण इकडे नको जाऊयात पण ती आली मी तरी काय करू. तेव्हा रविराज म्हणतो काय ग तुला सांगितलं होतं ना या घरात एंट्री करायची नाही कारण या घरात आपल्याला कोणी राहू देणार नाही हे कळण्याची साधी अक्कल सुद्धा नाहीये का तुला. तर प्रिया आता खूपच घाबरते आणि एकदम खाली मान घालून उभी राहते. नागराज देखील रागातच प्रियाकडे आता बघत असतो. इकडे सायली आता बागेमध्ये येणारच असते समोर तिला टेंट दिसत नाही आणि ती म्हणते अरे बापरे अश्विन आणि प्रिया भाऊजी नक्की कुठे गेले कारण मघाशी तर प्रिया एवढी गाढ झोपली होती की ती इथून अर्धा दिवस तरी हलणार नाही असं वाटत होतं पण अचानक हे कुठे गेले असतील. मग त्यानंतर आता बापरे ही माहेरी तर नाही गेली ना तिच्या असा सायलीला प्रश्न पडतो. तेव्हा तिला आता टेन्शनच येतं कारण आता इथे आईबाबांना तर त्रास दिलाय आणि तिथे जाऊन आता ती लगेचच रविराज काका आणि प्रतिमा त्याला त्रास देणार या विचाराने सायलीचं डोकंच फिरतं. आता ही ना तिथलं वातावरण खराब सुद्धा करायला जाईल आणि या सगळ्याचा प्रतिमा आत्यांना त्रास झाला तर नाही मला ना लगेच तिकडे जायला हवं असं म्हणून ती तिकडे जाण्याचा आता विचार करते.